नमस्कार, मी पंजाब डग हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिलूर जिल्हा परभणी 24 आजपासूनचा परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। कारण की आज 5 सप्टेंबर आज दिवसा म्हणजे आज कडक ऊन पडलेले म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। राज्यामध्ये आज विदर्भ मराठवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। आज दुपारनंतर मध्ये 3:30च्या नंतर विदर्भात तसेच हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, नगर, जालना, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम म्हणजे आज म्हणजे 5 आणि 6 तारखेपर्यंत अजून उद्याच्या दिवस या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे, जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। रात्रीच्याला विजेचा कडकडाटा येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता श्रीचं आगमन होणार आहे, म्हणजे श्रीचं आगमन परवाला होणार आहे। तर श्रीचे आगमन ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की श्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो। ते यावेळेस फक्त श्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे 6-5-11 जिल्ह्यात पाऊस पडणार आहे। म्हणजे तो सांगायचं झालं तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा या भागापर्यंत मध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये ह्या 2 भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। म्हणजे 10, 11, 12 तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं उडीद आसन काढायला 3:30च्या नंतर थोडं ऊन पडणार, 3:30 पर्यंत ऊन राहणार आणि त्या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचं पीक काढून घ्या। त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो पाऊस हा काल तांबडा आभाळ झालं, लाल आभाळ झालं। ज्या ठिकाणी झालं त्यांना एक लक्षात घ्यायचं, निसर्गाने तुम्हाला संदेश दिला 72 तासाच्या तुमच्या भागामध्ये तिथं पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज निसर्गानं काल त्या लाल तांबड्या आभाळातून तुम्हाला व्यक्त केला।